स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही. कल्पना कल्पना. तो भाई ठाकूर आज मला रस्त्यामध्ये थांबून माझ्याशी फार वाईट वागायला लागला. त्याची अशी इच्छा आहे की मी त्याच्या बारमध्ये गाणं गावं. भाई ठाकूर, मी तुला जीवानीशी मारून टाकणार जर तू कल्पनाकडे वळून वाईट नजरेने जर पाहिलं. अबे तू आहेस कोण आणि तुझी बोल लायकी काय? खबरदार, जर कल्पनाच्या विषयी तू एक शब्द पण घाण काढलास तर तू उभं राहायलाच नाही दे तिथे मन नैराश्य नाही तर थेंब कुठला असा आहे जो दर्या होऊ नाही शकत. कुठला थेंब असा आहे जो दर्या होऊ नाही शकत. हॅलो डॉक्टर. हॅलो कल्पना, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बस, मी स्वतः तुमच्या घरी यायच्या विचारत होतो. आता तुम्ही आलाच आहात, मी इथेच तुमचं ड्रेसिंग करून टाकतो. चला या. ठीक आहे. नर्स या, बसा इथे या. कल्पनाजी, मी तुमची पट्टी आता काढतो. चिंता नका करू, थोडं सांभाळा. डोंट वरी. एक मिनिट जरा. गुड, एक्सलंट. जखम भरली पण तिथे छोटा स्कार आहे. आपण त्याला स्क्रीन ग्राफ्टिंग करूया. बरं होईल ते. कुणाला कळणार पण नाही की इथे कातडी जळली होती. ओके बेटा, थँक्यू. ये. डॉक्टर तुम्ही म्हणजे आता सांगितलं ना की माझी जखम भरली आहे, मग मी कॉन्सर्टमध्ये गाऊ शकते ना? हो, बिलकुल नाही. पण का हो असे डॉक्टर? मला ही अपॉर्च्युनिटी मिस नाही करता येणार. ऑपॉर्च्युनिटी परत मिळेलही नंतर, पण एकदा जर तुमचा आवाज गेला तर पुन्हा मात्र परत नाही येणार. ही बाब का म्हणून नाही समजत तुम्ही? तुम्हाला नाही समजत आहे डॉक्टर? असे माझं नाव अनाउन्स होऊन झालंय. सर्व ठिकाणी पोस्टर्स लागले सुद्धा माझे. लोकांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं. आणि त्याच्याशिवाय मला पैशांची सक्त गरज सुद्धा आहे. आता ऐका डॉक्टर, माझं ह्या कॉन्सर्टमध्ये गाणं खूप जरुरी आहे. चला, तुम्हाला दाखवतो. या इथे बघा, तुमचा सिटी स्कॅन. या इथे. हा तुमच्या गळ्याचा सिटी स्कॅन आहे. ह्याच्यात स्वरपेटी दिसते, लेरिंग्स. लेरिंग्सच्या आसपास जितके म्हणून टिश्यू आहेत तिथे खूप सूज आली आहे आणि सुजेमुळे टिश्यूज खूपच नाजूक होऊन गेलेत. आता जर तुम्ही गाण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं हे टिश्यूज बस्ट होऊन जाऊन तुमचा आवाज नेहमीसाठी जाईलही कदाचित. माझं म्हणणं समजलं आता मी का नको म्हणतोय? हॅलो. हाय कल्पना, कशी आहेस तू? आय होप बरी असावीस. कुमार साहेब, हे सर्व काय आहे? हे सर्व ठिकाणी माझी पोस्टर्स. जेव्हा मला गाताच नाही येणार तेव्हा मग हे सर्व का म्हणून? कल्पना, फक्तच यासाठी कारण मी अजून माझी अपेक्षा नाही सोडली आहे. ओके, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मन सांगता येत ना की तू जरूर गाणार म्हणून. भले तू एक अंतरा गा,
कारण तुझा तो अंतरा माझ्या कॉन्सर्टचा खरा शृंगार बनेल. हो, आणि मी होकाराची तुझ्या आता वाट बघणार. टेक केअर. तुझी वेदना मी जाणतोय ग कल्पना, म्हणूनच ती वाटून घ्यायचा प्रयत्न करतोय. इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी थे आदमी काम के. अरे अरे बाबा, असं काय बघतोयस? बॉस, माझ्या मनामध्ये एक तू प्रश्न आहे. प्रश्नाला त्या तुझ्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये दफन कर, बघू, मनाला मोठी शांती मिळेल. हा बॉस, तुम्ही कसल्या मातीचे बनला आहात? तुम्ही जाणून बुजून का म्हणून अज्ञानी बनता आहात? तुम्ही हे जाणता ना की कल्पनाला डॉक्टरने गाण्यास मनाई सुद्धा केली आहे. तुमचा पूर्णच्या पूर्ण परिवार क्रायसिस मध्ये आहे बॉस. शिवाय राजासाहेबांची अजून डिमांड पूर्ण नाही झाली. हो, आणि मम्मीला सुद्धा केव्हा पण जेल होऊ शकते. आणि तुम्हाला अजून पण कॉन्सर्ट दिसत आहे, कल्पनाच दिसते आहे. प्रदीप, जा सांग तू जमान्याला, आम्हाला परवा नाही कशाचीच. सगळ्या परीक्षा आता आम्ही पास करणार नक्की. पण माझ्या मॉमला मुळीच नाही होणार, काही मुळीच नाही होणार. म्हणून तू आता बघ, चेहऱ्यांच्या मागे चेहरे बघ लपलेले. हा हा तुम्ही आशीर्वाद रूपी नारळ घ्या. आता तुम्ही निश्चिंत होऊन जा. तुमचा किंवा तुमच्या परिवारांचं कोणी ओ वाकडं. हॅलो, जास्त बडबड करण्याची गरज नाही, कळलं ना? हे पैसे पकड आणि जा तोंड घेऊन. काय काजल, तू केव्हा पण कुठे पण कोणाला पण काही पण बोलून टाकतेस. म्हणजे हवन होऊन गेलंय. सर्व चांगलं होईल. तुम्ही तुमची आशावादी विचारधारा तुमच्यापाशीच ठेवा. हो, आणि मी सांगेन ह्या पुढे फक्त ते करावं. राजा साहेबांचं कर्ज सुद्धा चुकत करण्याचा बघा एकच रस्ता आहे आता. काय? जिनिवामध्ये आमचा एक अकाउंट आहे, ज्याच्या बाबतीत कुणालाच मुळी माहित नाही. आमचे युरोपचे पण काही पार्टनर्स आहेत तिथे. हो, लंडनचा बिझनेस आमचा चालवतात ते. आता आपल्याजवळ एकच ऑप्शन आहे की आपण आपल्या स्विस अकाउंटचा सगळा पैसा विड्रॉ करायचा. हो, आणि आपल्या युरोपच्या ब्रँचला मग टाळं लावायचं. लवकर जाऊन तयारी करा, बॅग पॅक करा. बघू बरं, पहिली फ्लाईट पकडून जाऊन लगेच परत या तुम्ही. अगं, जर मी माझ्या जागी विकीला बघ पाठवलं, जर समज. विकीचं नाव पण नको माझ्या समोर. मूर्ख मुलगा, अक्कल नसलेला. अहो, त्याला बिझनेसचा मुळी सेन्सच नाहीये. अमेरिकेला पाठवलं MBA करायला. गाढवाला घोडा बनवण्याच्या चक्करमध्ये आपला पैसा पण गेला, शिवाय टाइम पण गेला. संधी बघून मीच राजासाहेबांशी बोलणार आहे. हो, 1 आठवड्याची सवलत घेईन. तुम्ही बस युरोपला जाऊन पैशांचा बंदोबस्त करा. बघू पापा, बरं झालं विकी तू आलास, तुझी पण भेट झाली. पापा, अचानक युरोपला जायचं आपल्या मुळीच समजलं पण नाहीये. युरोपचा बिझनेस आपला वाइंड अप करायला चालला. आणि हे का म्हणून? बेटा, काय फालतू प्रश्न विचारतोस? तू चांगल्या रीतीने जाणतोस की राजासाहेबांनी आपल्यावर किती प्रेशर बनवलेलं आहे. जर त्यांचे पैसे वेळेवर नाही पोचले तर तुझ्या मॉमला जेल होऊ शकते. पापा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, शिवाय अजून पण सांगतोय, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. कुमार एंटरप्राइजेसचं थोडं सुद्धा नुकसान नाही होणार. पापा, प्लीज विश्वास ठेवा आता जरा. मॉम प्लीज, काय तू घाई करू नको जरा. युरोपचा बिझनेस तुला वाइंड अप करायची मुळीच गरज नाही. विकी, वास्तव जीवन आणि कल्पना वेगळ्या 2 बाबी आहेत. आणि खरं तर आता तू तुझं हे गाणं बजावणं ठेव चालू. बिझनेसमध्ये दखल देण्याची मुळी पण गरज नाहीये. तो आम्ही दोघं सांभाळणार. मॉम प्लीज. तू आमचा भरवसा तोडला आहे. नाऊ प्लीज
डोंट इंटरफिअर इन द बिझनेस. मॉम विनाकारण मला रिकी प्लीज. हे आता जातोय ना, 2 दिवसांमध्ये परत येईन मी. सगळं बरोबर होईल. पापा आता बघा, ही भरत भेट म्हणजे नंतर पण होऊ शकते. फ्लाईटची वेळ होत आहे, फ्लाईट सुटेल नाही तर तुमची. स्वतःची काळजी घे. घेईन. पापा मॉम मॉम हे सर्व काय आहे? काय ग वाईट मी केलंय? मी तुझा मुलगा नाही मॉम. ज्या मुलामुळेच माझ्यासारख्या आईला तुरुंगात जावं लागतं, मी मुलावर त्या कसं प्रेम करणार? तुला नाही होणार काही मॉम. मी सांगतोय ना, काहीच नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव तू. विकी, रात्र खूप झालीये. तू तुझ्या खोलीमध्ये जा बघू. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. गुड नाईट. मॉम माझं म्हण तू. गुड मॉर्निंग कल्पना. गुड मॉर्निंग सर. हे घ्या. एक छोटंसं प्रेझेंट मी तुमच्यासाठी घेतलं आहे. वेल, आय रिअली अप्रिशिएट युअर जेस्चर सर, बट आम्हाला एका पण गेस्ट आणि बिझनेस क्लायंटकडनं कुठलंच गिफ्ट घेणं अलाउड नाहीये. ओ कम ऑन कल्पना, हे मी खास करून बघा तुमच्यासाठी आणलंय. प्लीज. आय एम सॉरी सर. तो तुमच्या वाईफने दिसत आहेत त्या? माझी वाईफ? कुठली? ओ यू मीन माय वाईफ डिनी. ओ झोपली ती अजून. थकली आहे. प्रवासामध्ये थकल्यामुळे झोपली आहे बिचारी. हे घ्या आता. गुड मॉर्निंग मिस्टर रॉय. ओ गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी सर. या कल्पना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. येस सर. विद्या, लुक आफ्टर मिस्टर रॉय. येस सर. एक्सक्यूज मी सर. सर काय बरं झालं? तुम्ही इतके पण चिंतेत का दिसता? कल्पना, गुरमीत काल केलाय, अजूनपर्यंत आला नाही. बस सांगून गेला, बस 2-3 तासांचं काम आहे. कुठला म्हणे अकाउंट सेटल करायचं आहे. अकाउंट सेटल? हां, मुळीच समजलं पण नाहीये मला. जरा बघ आहे कुठे तो. येस सर. हॅलो. नमस्ते माझी. मी कल्पना बोलते हो, हॉटेलमधून. ते अहो ॲक्च्युली गुरमीत अजूनपर्यंत हॉटेलला नाही आलाय म्हणून. गुरमीतची हालत चंगी नाहीये पुत्तर. गुरमीतला झालाय मोठा ऍक्सिडेंट. व्हॉट? काय बरं झालं कल्पना? सर गुरमीतला ॲक्सिडेंट म्हणे झालाय. ॲक्सिडेंट? माय गॉड. बेटा, आपलं ड्रेसिंग तर पूर्ण झालंय. मग सांग आता, हे सर्व कसं झालं? डॉक्टर साहेब, मी टर्न घेतला जरा, मग मोटरसायकल स्लिप होऊन गेली. बस हो, त्यामध्ये झालं हे सर्व. ठीक आहे बेटा, मी ह्या गोळ्या देतोय. सकाळ दुपार रात्री 3 वेळा घ्यायच्या. हो, आणि मग मला सांग. डॉक्टर साहेब, सर्व ठीक पण आहे ना? हां, मी गोळ्या दिल्यात, ड्रेसिंग होऊन गेलंय. काय गुरमीत खोटं बोलतोय. हा मार ॲक्सिडेंटचा नाही आहे. ह्याने नक्कीच मारामारी केली असेल. टेक केअर. आता मला सांग बघू. अरे सांग, मारामारी कोणाशी केलीस तू? मी बेबे मी नाही केली कुणाशी मारामारी. मग डॉक्टर काय खोटं बोलतायत? डॉक्टरांनी मला सब कुछ सांगितलंय.
की ह्या जखमा तुला ऍक्सिडेंटमुळे नाही झाल्यात. पण मला ऐकायचंय तुझ्या तोंडातनं. आता मला सांग, मुलीचं चक्कर बिक्कर नाही ना? मुलीची चक्कर बिक्कर काही नाही ग. अच्छा. तर मग हे काय? हा कुणाचा आहे? ह्याचा अर्थ काय? शर्टाच्या खिशात न मिळालाय तुझ्या हा. बेबे, मी सांगितलं ना मुलीची चक्कर नाहीये काही. तो खाव आहे गुरुदी शपथ की खरंच काही चक्कर नाहीये कुठल्या मुलीशी तुझी? KS लिहिलंय याच्यावर. KS. अरे ती कल्पना सिंग. ही कल्पना म्हणजे तीच ना, तुझ्यासोबत हॉटेलमध्ये काम करते ती? फ्रंट पेजवर हिचा फोटो छापलाय बघ. हीच आहे ना मुलगी ती? खरंय बेबे. बेबे मला आवडते ही खूप. हे खरंय की मी हिच्यावर प्रेम करतो. असं. मग अब समजलं सगळं मला की तू कुठलाच फोटो बघितला का नाहीस का, म्हणून हर फोटो तू रिजेक्ट करायचा सारखा. गुरमीत पुत्र, तू तर माझ्या जिगरचा तुकडा आहेस. अरे तुझ्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. तू कल्पनाला घेऊन ये इथे. मला बघ तिला भेटायचं लवकर. तू कल्पनाशी विवाह कर रे, बस. थंडक मिळेल माझ्या काळजाला खूप. बेबे बेबी तू फुकट इमोशनल होतेस. बेबे बेबे मी बोलतो ते तू ऐक. बघ बेबे, कोणी अजून आहे जो माझ्यापेक्षा वरचढ आहे. हो, आणि माझ्यापेक्षा लायक पण. बेबे, त्याची बायको बनून कल्पना खूप खुश राहील. तो तिच्यावर खूप प्रेम करतो बेबे. म्हणजे या जगातली सगळी सुख देईल तो तिला. बेबे शपथ घे की तू याविषयी कधीच कुणालाच माझ्या प्रेमाविषयी देखील कधीच काही सांगणार नाही. नाही, मी माझ्या मुलाचं प्रेम हिसकावताना मुळीच बघणार नाही. मी स्वतःच जाते आणि येते कल्पनाशी बोलून. बेबे, कुणाशीही जर तू हा विषय काढलास तर तुला माझं मडह बघायला मिळेल. गुरमीत पुत्र, तू इतका मोठा होऊन गेला हो आणि मला पत्ताच नाही लागला. ਮੈਨੂੰ माफ कर दे पुत्र. मी मरेन पण एवढं नक्की, मी माझं तोंड नाही उघडणार. हे रहस्य माझ्या सकटच जाणार आता. पण मला तू आता सांग, असं केव्हापर्यंत चालणार हे? बेबे वाहेगुरूंच्या इच्छेच्या विना बघ एक पान नाही हलत. वाहेगुरु जे करतील चांगलंच करतील. बघ रे राहुल, तुझी प्रेयसी चालली आहे. आता हिला पण इन्व्हाइट करेल त्याच्या पार्टीमध्ये. किती मुलींना इन्व्हाइट करणार तू तुझ्या पार्टीसाठी? 100 गर्लफ्रेंड्स आहेतच तुझ्या. सगळ्या कदाचित येतीलही, पण अंबिका नाही येणार मुळीच. 1 मिनिट, मी लगेच येतो. अरे शाणा हा पाठवणार तिला. हाय अंबी, हाय. कशी आहेस तू? बरी आहे मी. कुठे होतीस इतक्या दिवसांपासून? खूप मिस केलं यार मी तुला. हो, थोडी बिझी होते. ये बस ना. काय बरं झालंय? तुझा मूड का ऑफ आहे? कुठे काय? काय पण झालं? तू मला सांग अंबी. समजत पण नाही काय करू राहुल. घरामध्ये बस वैताग आणि बस त्रास. हो, आणि कल्पना ताई, जस्ट फॉरगेट इट. ती कुणाचं म्हणून ऐकतच नाही. सगळीकडे बस टेन्शन्स आहेत. आय डोंट नो व्हॉट टू डू.
मुळीच बिघडत नाही. मी आहे ना. एक मिनिट. हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, कुणासाठी नाही तर. तूच फक्त माझी दोस्त ना. हे ठेव. नाही राहुल, हे पण खूप महाग असावं ना. मला हे नाही घेता येणार. शिवाय पण बघ, मागच्या वेळेस जेव्हा तू कडं दिलंस तेव्हा कल्पनाताईने घरामध्ये हंगामा केला, लक्षात आहे चांगल्या प्रकारे. हो, जळते ती. दुसरं कुठे काय. हे बघ, हे ठेव तू. हे मी फार प्रेमाने आणले तुझ्यासाठी. अरे हो, पण कळेल ताईला राहुल. तू पण बोलायचं नाही की तू हे घेतलंस, ठीक आहे. आणि हो, एक सांग, 25 तारखेला माझा बर्थडे आहे. लक्षात आहे तुझ्या? ऑफकोर्स माझ्या लक्षात आहे राहुल. मग बर्थडेच्या दिवशी खंडाळ्यामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी आहे. शुअर येणार ना तू? कशी येऊ राहुल? कल्पनाताई केव्हाच अलाव नाही करणार. हो, आणि हे पण तू ठेव राहुल. मला नाही घेता येणार. निराश करणार तू मला? राहुल, ठेव तू हे. You know ना how much I love you. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. एक सेकंड, मी येतोय. मी जाऊ? कंपनीची सीईओ या नात्याने मी तुम्हा सर्वांची माफी मागते. हो, आणि रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही सर्व तुमची व्यवस्था आणखी कुठे करा. आता मी तुला किती वेळा सांगितलंय की बघ जरा नीट बाईक चालव म्हणून, पण माझ्या बोलण्याचा परिणामच नाही होत तुझ्यावर. एकदा पण हा विचार नाही केला की बेबीवर काय गुजरेल. कुमार एंटरप्राइजेसशी असलेल्या आमच्या संबंधांमध्ये आता बघा वाकडं काहीच नाही. त्यांच्यावर आम्ही लावलेल्या सगळ्या ॲलिगेशन्स मी परत घेतोय. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊन प्रभात नवी, दश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी. चंद्राला स्पर्शते लागेल आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात